नमस्कार बालमित्रांनो. आज मी तुमच्यासाठी एक छोटीशी छानशी गोष्ट घेऊन आली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली बोक्या सातबंडे या पुस्तकातील बोक्याच्या आजीचा असतो 75th बड्डे बरं का. त्या बड्डेचं सेलिब्रेशन, त्याला मराठीत काय म्हणतात? आजीची 75री. हेच आहे आपल्या गोष्टीचं नाव, आजच्या गोष्टीचं. चला तर मग ऐकूयात आजची गोष्ट, आजीची 75री. बोक्या टेबलाशी बसून खुर्ची पुढे ओढून चित्र काढण्यात दंग होऊन गेला होता. बराच वेळ अगदी एकाग्र चित्तानं त्याचं काम चाललं होतं. शेवटी आजीला राहवलं नाही. चिन्मयानंदा, मान दुखेल की, 2 तास बसलायस एका जागी. अभ्यास का चाललाय? उठ बरं आता, ती म्हणाली. अभ्यास नाही आजी, चित्र काढतोय, स्पर्धेला पाठवायचंय. बोक्या म्हणाला. अगं बाई, इतका वेळ चित्र काढणंच चाललंय होय? ही कसली आणखी स्पर्धा? आजीनं विचारलं. आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आहे, धनवटे उद्योग समूहातर्फे. मी मोठ्या मुलांच्या गटात नाव दिलंय, 12 ते 15 वर्षाच्या. बोक्यानं माहिती पुरवली. तुला कुठं 12 पूर्ण झाली आहेत अजून? असू दे ग, तसं माझं ड्रॉइंग बरं आहे. शिवाय मोठ्या गटात बक्षीस नाही मिळालं तरी वाईट नाही वाटणार, बोक्यानं सांगितलं. आजी बोक्याचं चित्र बघायला जवळ येऊन उभी राहिली. बोक्यानं टेबलावरचं चित्र उचलून आजीच्या समोर धरलं. हे रे काय काढलंयस? तिनं विचारलं. आजी, अंतराळवीर आहे तो, भारताचा अंतराळवीर. हो का? सगळा पॅक बंदच करून टाकलायस की त्याला? आजीनं निरखत म्हटलं. स्पेस सूट आहे तो, असाच घालतात. अरे पण श्वास घ्यायला तरी जागा ठेव की त्याला, घुसमटेल तो अशानं. आजीला चित्रातल्या अंतराळवीराची काळजी वाटली. नाही आजी, ऑक्सिजन मिळतो त्याला आत, सगळी सोय केलेली असते बरं का. केवढ्याला मिळतो हा स्पेस सूट? आजीनं चौकशी केल्याबरोबर बोक्या हसत सुटला. काहीच कसं माहीत नाही आपल्या आजीला, असं त्याला वाटलं. अगं आजी, स्पेस सूट असा दुकानात नाही काही मिळत, तो बनवतात खास. ते काही असो, काढलंयस छानच हो हे चित्र. मी सांगते, तुला बक्षीस मिळायलाच हवं. ती मेली वशिलेबाजी नसेल तर नक्की मिळेल तुला पहिलं बक्षीस. आजीनं ठामपणं आपलं मत ऐकवलं. असं सांगता येत नाही आजी, मोठ्या मुलांचा गट आहे, खूप मुलांचं ड्रॉइंग चांगलं असतं, आणि मला तर 12ही पूर्ण नाही झाली अजून. असू दे रे, वयावर काय आहे, तू हुशार आहेस. आजी बोक्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. एवढ्याशा वयात काय काय करतोस? तुझा बाबाही डोक्यानं हुशार, पण तुझ्या एवढा असताना हे एवढे उद्योग जमत नव्हते त्याला. आणि आजोबा? काय आजोबा, ते माझ्या एवढे असताना कसे होते? मी रे कुठे पाहिलंय त्यांना? पाहिलंय कुठे म्हणजे? आजोबांना पाहिलं नाहीस तू? बोक्याला फारच आश्चर्य वाटलं. अरे 12 वर्षाचे असताना कसं पाहीन मी? बरं तू काय करत होतीस माझ्या एवढी होतीस तेव्हा? बोक्यानं खुर्ची वळवली आणि आजीकडे तोंड करून तो उत्सुकतेनं बघायला लागला. त्याला या अशा जुन्या गोष्टी ऐकायला खूप आवडतं. मला नाही आठवत, आजीनं विषय संपवण्यासाठी म्हटलं. पण तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. कशी दिसायचीस? बोक्यानं खोदून विचारलं. गोरी होते हो मी. ती दिसतेस की अजून. अरे हे कसलं आत्ताचं गोरेपण? त्यावेळी पाहायला हवं होतंस तू. मी कसं पाहणार? आई दृष्ट काढायची माझी रोज. आणि काय करायचा तुम्ही? काय करायचो? खेळायचो. मी, 2 बहिणी, भाऊ, चुलत बहिणी, धाकटा मामा, सगळे एकत्र खेळत होतो. आणि घरातली मोठी माणसं, ती काय करायची? काय करणार? बघायची आमचा खेळ. पण तुझ्या दिसण्याबद्दल, गोरेपणाबद्दल काय म्हणायची? आजीच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. चिन्मयानंदा, बऱ्याच चौकशा करतोयस की आज, तिने म्हटलं. सांग की ग, बोक्यानं आग्रहच धरला. काही नाही, लग्नाची काळजी करायची सगळी मंडळी, आजीनं हळूच सांगून टाकलं. बोक्याला भयंकरच आश्चर्य वाटलं. लग्नाची काळजी?
तू माझ्या एवढी असताना? का पण? त्यानं विचारलं. आजीनं बसल्या बसल्या तोंडाला पदर लावला. मग म्हणाली, अरे काळजी म्हणजे हिला चांगला देखणा शिकलेला नवरा मिळायला हवा. आत्तापासून लक्ष ठेवा असं थट्टेनं म्हणायचे. मला नाही खरं वाटत. 12व्या वर्षी म्हणजे माझ्या एवढी असताना त्या समोरच्या रुपाली आणि मुग्धाच्या वयाची तू असताना तुझ्या लग्नाचा विषय? अरे केव्हाची गोष्ट चिन्मयानंदा. मी 12 वर्षांची म्हणजे बघ 1931 साली. आमचं बागणी गाव तसं लहान रे. आणि आमचं शिक्षण नाही. कुटुंब मोठं पण घरची तशी गरिबी. मग दुसरं आणि काय बोलणार गोऱ्या गोमट्या मुलीकडे बघून. बोक्या मन लावून ऐकत होता. आणि मग लग्न कधी झालं? त्यानं प्रश्न चालूच ठेवले. ते झालं 38 साली. तुझी प्रमोदिनी आत्या 40 सालची, तुझा बाबा 48 सालचा. आजीनं मग स्वर एकदम खाली आणला. मधली 2 मुलं गेली, ती म्हणाली. मी पाहिलेत त्यांचे फोटो, बाबांनी दाखवले होते. त्यांच्या गप्पा अजूनही चालल्या असत्या, पण तेवढ्यात आई तिथे आली. बोक्या अजून घरी काय करतोयस? खेळायला नाही गेलास खाली? तिनं बोक्याला दमात घेतलं. संध्याकाळच्या वेळी अशा गप्पा मारत घरी बसलेलं तिला आवडत नसे. इतिहासाचा अभ्यास चाललाय, कौटुंबिक इतिहासाचा. बोक्या पहिलं वाक्य मोठ्यानं आणि दुसरं हळूच म्हणाला. जा बरं चिन्मयानंद, राहू दे आता ते ड्रॉइंग. आई राग भरेल, आजी म्हणाली. बोक्यानं चित्र बाजूला ठेवलं. तो खाली खेळायला जायला निघाला. आणि खेळायला म्हणून जातोयस ते शरीराची हालचाल होईल असं काहीतरी खेळा, बसून गप्पा नकोत, आई आत जाता जाता म्हणाली. आजी मी आज खेळता खेळताच विचारणार आहे संदीपला. काय विचारणार आहेस? त्याच्या आजीच्या लग्नाची बोलणी कधी सुरू झाली होती असं म्हणून. बोक्या खेळायला गेला सुद्धा. त्या रात्री बोक्याला आजीच्या लग्नाची स्वप्न पडत होती. आजोबांचा चेहरा त्याला नीटसा दिसला नाही, पण मुंडावळ्या घातलेली आजी मात्र दिसली. कॉलनीतल्या आणि कीर्तन मंदिरात येणाऱ्या आजीच्या सगळ्या वृद्ध मैत्रिणी भेटवस्तू आणि फुलं घेऊन लग्नाच्या हॉलमध्ये येत होत्या. हॉलच्या दाराशी त्यांचं स्वागत करायला स्वतः बोक्या उभा होता. पहाटे बोक्याला जाग आली आणि त्याच्या डोक्यात पुन्हा आजीच्या बालपणीच्या आठवणींचे विचार सुरू झाले. एकाएकी तो टुणकन उडी मारून उठला. बाबा चहा घेत गॅलरीत बसले होते. बाबा बाबा, बोक्या घाईघाईनं येऊन म्हणाला. काय रे? बाबांनी इतक्या लवकर उठून आलेल्या बोक्याकडे पाहिलं. आजीचा वाढदिवस कुठल्या महिन्यात येतो माहीत आहे तुम्हाला? सप्टेंबर. वाटलंच मला. 2 सप्टेंबर. अहो बाबा, एवढं कसं नाही आपल्या कुणाच्याच लक्षात? काय? आजीला 75 वर्ष पुरी होत आहेत या 2 सप्टेंबरला. बोक्यानं आपण लावलेला शोध सांगितला. बाबांनी चहाचा कप बाजूला ठेवला. 75? अरे हो की, 1919चा जन्म तिचा. लक्षातच नव्हतं की रे. तुला कसं कळलं? काल तिच्याशी बोलताना ती सहज म्हणाली. 1931 साली मी तुझ्या एवढी म्हणजे 12 वर्षांची होते. मी बिछाण्यावर पडल्या पडल्या विचार करत होतो. तेव्हा एकदम लक्षात आलं माझ्या. अरेच्छा, यंदाच आजीला 75 वर्ष होत आहेत. बोक्यानं उत्साहानं सांगितलं. आपण साजरा करू तिचा अमृत महोत्सवी वाढदिवस, बाबा म्हणाले. मोठ्या प्रमाणात ना बाबा? सगळ्यांना कळायला हवं. सगळ्यांना कशाला कळायला हवं? हा खाजगी आणि घरगुती प्रसंग आहे बोक्या. तुझ्या आजीला आनंद झाला, तिचं समाधान झालं, आपलं प्रेम व्यक्त झालं की वाढदिवस साजरा केला असं समजायचं. बाबांचं हे ऐकून बोक्याने चूक केलं. काय हे बाबा? मला वाटलं होतं मोठे बेत आणि योजना आखता येतील या समारंभासाठी. समारंभासाठी बेत आणि योजना? आजी म्हणजे काय संस्था वाटली की काय तुला? बाबांनी विचारलं. बाबा, आपल्या घरची संस्थाच आहे ती. शेवटी मग आजीचा 75वा वाढदिवस कसा साजरा करायचा ते बाबांनी डोक्यावरच सोपवलं. त्याच्या कल्पनेप्रमाणे त्यानं काय काय करायचं ते ठरवायचं. आई बाबा त्याला मदत करतील, मात्र तो काय ठरविल ते त्यानं बाबांना किंवा आईला आधी सांगायचं.
बोक्या आनंदानं कबूल झाला. पण बाबा, आजीला हे आधी कळता कामा नये. तिच्या लक्षात नाहीये तिचा वाढदिवस. एकदम सरप्राईज हं. बाबांनी हसून मान डोलावल्यावरच बोक्या तोंड धुवायला गेला. बोक्यानं दादाला गाठलं तेव्हा दादा कसल्या तरी विचारात गॅलरीत उभा राहून खाली पाहत होता. ए दादा, बोक्यानं दादाला ढोसलं. काय? दादाने कपाळाला आठ्या घातल्या. तुझा सल्ला हवा होता. तू विचार द्यायचा की नाही ते मी ठरवीन. दादानं स्पष्टपणे सांगून टाकलं. वाढदिवसाला भेटवस्तू काय द्यावी हे सुचव ना. कुणाचा वाढदिवस आणि मी कशाला सुचवू? मला वेळ नाही. सांग की एवढा काय भाव खातोयस? नुसता वेळ घालवत तर उभा आहेस बाल्कनीत. मी वेळ घालवत नाहीये, विचार करतोय एकांकिकेचा. कथानक जुळवत होतो. एकांकिकेचं कथानक जुळवताना चेहरा वाकडा करावा लागतो. कुणी केला चेहरा वाकडा? हा असा केला होतास. बोक्यानं करून दाखवला. मला वाटलं दाढ दुखते की काय, कारण मागे एकदा दाढ दुखताना असाच केला होतास चेहरा. समजलं. दादा रागानं म्हणाला. आता कळलं मला. असा चेहरा झाला की दाढ तरी दुखते, नाहीतर एकांकिकेचं कथानक तरी जुळतंय. जा ना आता. मी चिडवलं तर चिडू नकोस मग. चिडवाचिडवीला वेळ नाही दादा. वाढदिवसाची भेटवस्तू सुचव. सांग ना रे, सांग की एवढं काय? कुणाचा आहे वाढदिवस? बाई, पुरुष? बाई. काहीही दे रे, असं नाही, नेमकं सांग. तुला अनुभव आहे. तू कॉलेजमधल्या मुलांचे आणि विशेषतः मुलींचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना प्रेझेंट्स किंवा शुभेच्छा कार्ड देतोस. गप. असं मला आतून कळलंय. हळू बोल. म्हणून म्हटलं सुचव. दे काही. इयररिंग्स किंवा जीन्सवर घालायचे स्टिकर्स. ते. बोक्यानं जोराजोरात मान हलवून केलं. का, काय झालं? ती व्यक्ती इयरिंग्स घालत नाही आणि जीन्स तर नाहीच. वय काय? कुणाचं? व्यक्ती करतोयस तिचं. तुझं वय नाही विचारत मी. ते माहीत आहे मला. त्या वाढदिवसवालीचं. 75. गाढवा, आधी नाही सांगायचं कुणाचा वाढदिवस करतोयस? मग एकदम दादाच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे बोक्या, आजीचा तर नाही? त्यानं विचारलं. बरोबर दादा, आपण काहीतरी करायला हवं. बोक्यानं असं म्हटल्यावर दादा काही क्षण गप्प बसला. त्यानं डोळे मिटले. मग डोळे उघडून तो म्हणाला, चिखलातही कमळ उगवतंच नाही माई? ते तुम्ही निर्मळ मनानं आणि अपूर्व मानानं घरात ठेवताच ना? हे ऐकून बोक्या दचकला. काय झालं रे दादा? हे काय? सुचलं बोक्या. नायिकेच्या तोंडचं वाक्य सुचलं आणि एकांकिकेचं नाव चिखलातलं कमळ. बोक्या, आजीलाही चिखलातलं कमळ एकांकिका अर्पण केली तर? नको रे, अशा मंगलप्रसंगी चिखलातलं काही देणं बरं नाही. तुझा झाला म्हणून काय झालं? चिखल तो चिखलच. बरं, कळला शहाणपणा. तू काहीही म्हण, मी त्या दिवशी एकांकिका अर्पण करणार, दादानं निक्षून सांगितलं. कर की, करच. आजीला किती अभिमान आहे तिचा मोठा नातू नाटिका लिहितो आणि कविता करतो याचा. कशा का असेनात, पण नातवाच्या म्हणून तिला अभिमानच आहे. बोक्या म्हणाला. का रे बोक्या, मस्करी करतोयस? पण बाबांना ज्या माझ्या एकांकिकेत काम करायला लावलं होतंस वाईट झाली होती का? दादानं विचारलं. नाही रे, मस्त होती. तू अर्पण करच, फक्त चिखलातलं कमळ नाव नको देऊस. बोक्यानं आपलं मत ऐकवलं. दादानं काही वेळ विचार केला. बोक्या दादाच्या तोंडाकडे बघत राहिला होता. मग त्याला एकदम सुचलं. दादा, तिचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे ना? अमृत शब्द घालून नाव दे. दादाचा चेहरा एकदम उजळला. बोक्या, तू ग्रेट आहेस. सुचलं नाव. बोला अमृत, बोला. कसं आहे? त्यानं विचारलं. फर्स्ट क्लास. बोक्यालाही पसंत पडलं. दोघांनी मग ठरवलं. दादानं त्याची एकांकिका आजीला अर्पण करायची आणि बोक्यानं आजीचं पोर्ट्रेट काढायचं तिच्या नकळत. पण तरीही दोघांचं समाधान झालं नाही. तिला भेट म्हणून काहीतरी वस्तू द्यायला हवी होती. दोघांची मग स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला आणि आईलाही या गुप्त खलबतांमध्ये सामील करून घेतलं. आई, आजीला साडी आणूया? बोक्यानं विचारलं. साडी? आजी साडी नेसते? आई हसली. अगं म्हणजे लुगडं, दादा म्हणाला. आहेच तीच नेसतायत कुठं त्या. 3 नवीन पडली आहेत तशीच, आईनं सांगितलं. बॅग देऊया, मी आणतो फोर्टमधनं, दादानं सुचवलं. तुझ्या आत्यानं पाठवली की एवढी छान बॅग जर्मनीहून? गाठोडी बांधायचं सोडत नाहीत त्या. बॅग राहिली आहे बाजूलाच, आई म्हणाली.
ट्रान्झिस्टर आहे की त्यांच्याकडे? गेल्या महिन्यात यांनी विचारलं होतं. नवीन घेऊ का? तर नको म्हणाला. या ट्रान्झिस्टरची सवय झाली आहे त्यांना आणि त्या फक्त मुंबई चे कार्यक्रम ऐकतात. त्यासाठी पुरतो हा. स्पष्ट ऐकू येतं चांगलं. बोक्या आणि दादानं सुचवलेली कुठलीच भेटवस्तू पास होईना. शेवटी मग बोक्यानं आईलाच सुचवायला सांगितलं. तिला नेहमी वापरता येईल असे तिच्या आवडीचं काहीतरी. सांगू, तुम्ही गरम पोलकी घ्या त्यांना, चांगल्या क्वालिटीची. लांब हाताची गरम पोलकी आवडतात त्यांना. थंडीत किंवा पावसाळ्यात वापरतात त्या. चांगला कपडा घेऊन शिवून घ्या. मात्र त्यांना आधी सांगू नका, आई म्हणाली. नाहीच सांगणार, बोक्या म्हणाला. त्याच्या मग दादाशी कानगोष्टी झाल्या. आई, मला 11:30ला उठव. बोक्यानं आईला सांगितलं. 11:30? तू उद्या 11:30पर्यंत झोपणार आहेस? आज रात्री 11:30ला मला आणि दादाला महत्त्वाचं काम आहे. बरं, उठवते, असं म्हणून आई कामाला लागली. रात्रीचे 11:45 वाजले असावेत. दादा आणि बोक्या चोर पावलांनी आजीच्या पलंगाजवळ आले. बोक्यानं खिशातून टेप काढून दादाकडे दिली. ही घे. सांग आता. मी लिहून घेतो. तो कुजबुजला. लांब हाताचं पोलकं ना? दादानं विचारलं. हो, बोक्या म्हणाला. त्यानं डायरी आणि पेन काढलं. मनगट 7 इंच. दादाने झोपलेल्या आजीचं मनगट मापलं. जरा सैलच ठेव. सैलच ठेवलंय. बरं, 8 इंच घे. 8 इंच. दंड. दादाने मोठ्या कष्टाने टेप दंडाभोवती गुंडाळली. सावकाश उठेल ती. 14 इंच ठेव. फार सैल होईल. मग 13 लिही. गळा. गळा? बापरे, कसा घेणार माप? थांब. दादा उशाशी बसला. त्यानं आजीच्या गळ्याला टेप लावली. हा घे, घट्ट हवा ना? तेवढ्यात आजीनं अस्वस्थपणे चुळबुळ सुरू केली. आई ग मेले. प्रदीपा, सुनबाई, ती अर्धवट झोपेत ओरडली. बोक्या लप लप. दादानं घाई केली. बोक्या पलंगाखाली गेला. दादा शिताफीनं पळाला. अरे देवा. दत्तात्रया. आजीनं हाका मारल्या. बाबा आणि आई धावत आले. काय झालं ग आई? उठून बस. काय झालं? बाबांनी आजीला हलवलं. आजी उठून बसली. मान आवळली रे. घसा एकदम कसा बंद झाला, श्वास कोंडल्यासारखा. तिला बोलवेना. आईनं पंखा मोठा केला. बाबांनी पाणी दिलं. आजी आता सावध झाली. आता कसं वाटतंय? बाबांनी विचारलं. बरं वाटतंय. कॉफी आणते करून, आई म्हणाली. नको, काही नको आता. भास झाला असेल तुला, बाबा म्हणाले. स्वप्नच पडलं मला वाटतं. कोणीतरी दोन्ही हातांनी गळा आवडत होता माझा. काहीतरी 13 इंच 14 इंच असंही ऐकल्याचा भास झाला. आजीनं सांगितलं. 13 इंच 14 इंच? बाबांनी विचारलं. तुला विनाकारण त्रास. सकाळी हापीस असतं तुला. फार जोरानं ओरडले का? तरी बरं विजयेंद्र आणि चिन्मयानंद नाही उठले. जाओ सुनबाई, रात्री पडवळाची भाजी खाल्ली ना म्हणून असेल. पडवळ खाल्ला की अशी विचित्र स्वप्न पडतात मला. जा तुम्ही. अरे मंगेशा, देवा, दत्तात्रया, गजानना. आजीनं जांभई दिली. बाबा आई झोपायला गेले. आजीही पुन्हा पांघरून घेऊन पडली. तेवढ्यात तिला पलंगाखालून कोणीतरी धडक मारल्यासारखी वाटली. बोक्याचं डोकं वर आपटलं होतं. अगं बाई, कोण ते? आजी चपापली. बोक्या वेळ न घालवता पटकन बाहेर आला. मी आजी. चिन्मयानंदा, तू माझ्या कॉटखाली काय करतोयस? काही नाही. तुला पुन्हा स्वप्न पडलं तर चट दिशी येता यावं म्हणून इथं आलो, बोक्याने सांगितलं. जाज हो, झोपा. माझ्यामुळे तुम्हाला उगीच त्रास. बोक्या गेला. आजी झोपली. त्यानंतर कसलाही व्यत्यय न येता तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी आंघोळीला गेल्याचं पाहून बाबांनी विजू दादाला फैलावर घेतलं. विजू, इकडे ये. काय बाबा? दादा आला. बोक्याही बाबांचा आवाज ऐकून लांबून ऐकत होता. हा गाढवपणा कोणी करायला सांगितला तुला? कुठला बाबा, कुठला? आईच्या गळ्याचं माप घेतोस? ती झोपली असताना तिला कळू नये म्हणून हळूच घेतलं. अरे पण ती घाबरून उठली ना. तिला वाटलं कुणीतरी गळा आवळतंय तिचा. बोक्या पण होता माझ्याबरोबर. दादानं रात्रीच्या साहसाचा भागीदार असलेल्या बोक्यालाही बाबांच्या रागाचा वाटेकरी केलं. पाहिलं मी त्याला. कॉटखाली लपला होता. आई 13-14 इंच ऐकल्याचं स्वप्न पडलं म्हणाली तेव्हाच लक्षात आलं माझ्या. आता काही तिला नवीन चपला बिपला घ्यायचा विचार नाही आहे ना?
नाहीतर झोपेत उभी कराल तिला पावलांचा ठसा घ्यायला. बाबा वैतागून म्हणाले. 2 दिवसांनी एक पत्ता शोधत बोक्या विरारला गेला. एका जुन्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कीर्तनकार ब राईलकर यांची पाटी वाचून त्यानं दार वाजवलं. आतून आलो हा असा आवाज आला. राईलकर घरात होते. त्यांनीच दार उघडलं. कोण बाळा तू? त्यांनी बोक्याला विचारलं. माझं नाव बोक्या. बोक्या सातबंडे. सातबंडे? आपणच ना राईलकर बुवा? हो मीच. माझी आजी आपलं कीर्तन नेहमी ऐकते. आम्हाला नेहमी सांगत असते आपल्याबद्दल. हो हो मी ओळखतो तुझ्या आजीला. तरी म्हटलं कुठं ऐकलंय हे नाव. आता लक्षात आलं. त्यांचा का नातू तू? हो. तुमच्याकडे एक काम होतं. बैस की. बोक्या बसला. राईलकर बुवा समोर बसले. बोल. मला माहीत आहे तुम्ही कार्यक्रमात व्यग्र असता. अनेक ठिकाणी अनेक गावी तुम्हाला कीर्तनासाठी जावं लागतं. पण मी तुम्हाला 2 सप्टेंबरला बोलवायला आलोय. नाही म्हणू नका. 2 तारखेला मी कोकणात जायला निघालोय बाळा. तिकीटसुद्धा काढलं बसचं. एका दिवसानं नाही का पुढे ढकलता येणार? नाही म्हणू नका. मी लांबून आलोय विरारला दादरहून. काय आहे 2 तारखेला? कशासाठी कीर्तन? आजीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तुम्ही त्या दिवशी कीर्तन कराल तर फार बरं वाटेल तिला. दादरच्या कीर्तन मंदिरात कार्यक्रम करायचा. बाकीची सगळी व्यवस्था आम्ही करणार आहोत. अरे पण माझं आधीचं. राईलकर बुवा सांगू पाहत होते पण बोक्यानं त्यांना बोलूच दिलं नाही. तिच्या कायमचं लक्षात राहील. ती फार मानते तुम्हाला. नेहमी तुमच्या कीर्तनाबद्दल गाण्यांबद्दल सांगत असते. तुमचं कीर्तन ठेवलं तर तिला खूप आनंद होईल आणि त्या दिवशी तिला जास्तीत जास्त आनंद मिळावा असे आमचे प्रयत्न आहेत. हा दिवस परत येतो का? तुम्हीच सांगा. बोक्या अगदी मनापासून बोलला. राईलकर बुवा हसले. अडचणीत पकडलंस मला, ते म्हणाले. तुमचं 3 तारखेचं तिकीट काढण्याबद्दल मी माझ्या दादाला सांगतो. तुम्ही काळजी करू नका. फार लाघवी आणि गोड मुलगा आहेस तू. तुझ्या आजीसाठी झालंच पण तुलाही नाराज करायचं नाही म्हणून मी हो म्हणतोय. फार चांगले आहात आपण. बोक्या उठला. त्याने राईलकर बुवांच्या पायाला स्पर्श केला. अरे अरे वाकून नमस्कार केलास मला? हल्ली कोणी करीत नाही बाळा, ते म्हणाले. आजी गवार मोडत बसली होती. बोक्या तिला कळणार नाही अशा बेतानं कोपऱ्यात एका स्टुलावर बसून आणि पुढ्यात ड्रॉइंगच्या मोठ्या वहीवर कागद ठेवून तिचं पोर्ट्रेट काढत होता. गेले 2 दिवस त्याचा हा उद्योग चालला होता. आजी कुठल्या तरी कामात मग्न असली की तिचं बोलणं ऐकत, तिच्याशी गप्पा मारत पण तिला संशय येणार नाही अशा पद्धतीनं तो चित्र काढत बसे. तर आजही त्याचं चित्राचं काम चालूच होतं. चित्र जवळजवळ संपतच आलं होतं. एवढ्यात त्याला हाका मारत आरडाओरडा करत त्याच्या वर्गातली 5-6 मुलं घरी आली. बोक्या बोक्या पार्टी पाहिजे, राकेश दारातच म्हणाला. कशाबद्दल? बोक्यानं विचारलं. अरे तुझ्या चित्राला स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं. प्रसिद्ध उद्योगपती धनवटे परीक्षक होते, सागर पाटील म्हणाला. सर्वांनी बोक्याच्या पाठीत बुक्के मारीत त्याला शाबासकी दिली आणि आपला आनंद व्यक्त केला. तू आला का नाहीस बक्षीस घ्यायला शिष्टा? आलोकनं विचारलं. अरे मी घरीच आजीचं पोर्ट्रेट काढत होतो तिच्या नकळत, बोक्या हळूच म्हणाला. पुरं करायला हवंय आता म्हणून जमलं नाही यायला. जेठेकरने चित्रकलेच्या भार्गव सरांनी बोक्यासाठी दिलेली चिठ्ठी बोक्याला दिली. सरांनी बोक्याचं अभिनंदन केलं होतं आणि त्याची सगळी चित्र घेऊन भेटायला बोलवलं होतं. धनवटेंना ती बघायची इच्छा होती. बोक्यानं आजीला बक्षीस मिळाल्याची बातमी दिली आणि आजीच्या चित्राचं काम बाजूला ठेवून आपली निवडक 10 चित्र घेऊन तो भार्गव सरांना भेटायला शाळेत गेला. सरांनी बोक्याचं कौतुक केलं आणि धनवटेचा पत्ता देऊन त्यांच्या बंगल्यावर चित्र घेऊन जायला सांगितलं. तुला एक बातमी सांगतो, सर म्हणाले. कसली सर? धनवटेंची एक मुलगी आहे 18 वर्षांची. दुर्दैवानं मतिमंद आहे. तिला ड्रॉइंगची खूप आवड आहे. धनवटे तुला विचारणार आहेत. तुला वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या मुलीला तू चित्र काढून दाखवू शकशील का? ते गाडी पाठवतील. म्हणाले तुला न्यायला. जाशील तू? जाईन की, बोक्या लगेच म्हणाला. बोक्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी
त्याची चित्र घेऊन धनवटेंच्या बंगल्यावर गेला. धनवटेंनी आपल्या मुलीला नयनाला बोलावून ती चित्र दाखवली. बोक्यानं रेखाटलेली काही व्यंगचित्र, प्राण्यांची चित्र पाहून नयना हसून टाळ्या वाजवायला लागली. बोक्यानं मग तिला भरभर तिचंच चित्र काढून दाखवलं आणि खाली लिहिलं ना. नयना खुश झाली. धनवटे तिच्याकडे बघत राहिले होते. त्यानंतर मग बोक्या नको नको म्हणत असताना बोक्याला न्यायला आलेल्या धनवटेंनी त्यांची गाडी पाठवली. बोक्या रोज नयनाशी गप्पा मारत वेगवेगळ्या विषयांवरची चित्र काढायचा. तिला काढायला सांगायचा. चौथ्या दिवशी चित्रकलेचं सामान आवरून बोक्या निघत होता तेवढ्यात धनवटेंनी त्याला आतल्या खोलीत बोलवलं. बोक्याला एका प्रशस्त सोफ्यावर बसायला सांगून ते शेजारी बसले. हे बघ चिन्मय, तू 3 दिवस सतत येतोयस आमच्या घरी. आमची नयना अगदी रंगून जाते तुझ्या चित्रांत. कुठलाही ड्रॉइंग टीचर यायला तयार नव्हता. कदाचित ती बसलीही नसती अशा चित्रकलेच्या शिक्षकांच्या पुढ्यात. पण एका मुलानं तिच्याशी बोलता बोलता चित्र काढावं, तिला काढायला द्यावं याची तिला नवलाई वाटली. तुझ्या बाबतीत माझा अंदाज चुकला नाही. तुला विचारायला सांगायचा माझा निर्णय बरोबर होता. आणि मुख्य म्हणजे तू लगेच तयार झालास. बोक्याकडे कौतुकानं पाहत धनवटे बोलत होते. मला आवडलं असं नयनाला हसताना टाळ्या वाजवताना पाहून हुरूप येतो. काहीतरी केल्याचं समाधान मिळतं. बोक्या म्हणाला, मी तुला पहिल्या दिवशीच विचारलं होतं की तू घरी विचारून सांग तुला फी किती देऊ. तू विषय टाळतोयस. पण मला असं बरं वाटणार नाही. तू छोटा आहेस. पण माझ्या मुलीसाठी तुझा असा इतका वेळ दिल्याबद्दल तुला निश्चित मी काहीतरी देणार आहे. धनवट्यांनी बोक्याच्या पाठीवरून हात फिरवला. मला खरंच काही नको, बोक्याने सांगितलं. धनवटे आपल्या चष्म्यातून बोक्याकडे बघत राहिले होते. बोक्याचे डोळे चमकले. त्यानं धीर केला आणि तो हळूच म्हणाला, मी गेले 3 दिवस विचार करतोय. कसला रे? धनवट्यांनी आश्चर्याने विचारलं. रागवणार नसाल तर सांगतो. तुझ्यावर रागवणं शक्यच नाही. बोल. धनवटे हसले. बोक्या किंचित जवळ सरकला. तुम्ही दानशूर म्हणून प्रसिद्ध आहात. आमच्या वर्गातल्या मुलांसाठी तुम्ही मदत करू शकाल का? कसली मदत? मी तुम्हाला अगदी खरं खरं सांगतो. आमच्या वर्गातल्या विठ्ठलच्या शर्टाची कॉलर नेहमी फाटलेली असते. रामानंदची पॅन्ट उसवलेली असते. युनिफॉर्म शिवून घ्यायची ऐपत नाही. संतोषकडे वह्या पुस्तकं नसतात. त्याच्या वडिलांची मिल बंद पडल्यामुळे त्यांना नोकरी नाही. आई काम करून पैसा मिळवते. अशीच आणखी 8-10 तरी गरजू मुलं मला माहीत आहेत. त्यांना तुम्ही वह्या पुस्तकं आणि युनिफॉर्म मिळतील अशी सोय कराल का? बोक्या अगदी मनापासून म्हणाला. धनवटे ऐकत राहिले होते. बघूया काय करता येईल ते हसून म्हणाले. माझ्या आजीच्या वाढदिवसाला म्हणजे 2 सप्टेंबरला तुम्ही हे केलं तर छान होईल. बाकी मला काही नको. बोक्याचं हे ऐकून धनवटेंना आश्चर्य वाटल्याचं दिसलं. बोक्या, तुझ्यात काहीतरी विलक्षण गुण आहेत, ते म्हणाले. तसं काही नाही हो. पण धनवटे आजोबा, 10-12 विद्यार्थ्यांना अशी मदत मिळाली, थोडा आधार मिळाला तर आनंद नाही का होणार? सांगा त्यांना आणि तुम्हालाही. बोक्यानं विचारलं. बघूया, करूया, उद्योगपती धनवटे म्हणाले. त्यांच्या आश्वासनात बोक्याला होकार दिसला. तेव्हाच तो घरी जायला निघाला. 2 सप्टेंबरला बोक्याच्या आजीचा 75वा वाढदिवस पार पडला. विजूदादानं तिला अर्पण केलेली एकांकिका आणि बोक्यानं काढलेलं तिचं चित्र दिल्यावरच ती अगदी आनंदून गेली. आईने तिला गरम पोलकी दिल्यावर ती अरे कशाला हे सगळं असं म्हणत राहिली. दुपारी धनवटेंनी बाबांना फोन करून गरजू विद्यार्थ्यांसाठी बोक्याच्या सांगण्यावरून आपण कपडे, पुस्तके, वह्या इत्यादीसाठी मदत देत असल्याचं सांगितलं. एका कायम स्वरूपाच्या निधीसाठी त्यांनी मोठी देणगी आजच्या दिवसाचं निमित्त साधून दिल्याचं शाळेला कळवलं होतं. बाबांनी ही बातमी आजीला सांगितल्यावर तिचे डोळे भरून आले आणि मग रात्री खास आजीसाठी राईलकर बुवांचं कीर्तन ठेवलंय हे कळल्यावर ती अवाक झाली. रात्रीपर्यंत गप्पच होती. बोक्याचं हे सगळे उद्योग बाहेर कळायला वेळ लागला नाही. त्याच्या भलेपणाचं कौतुक म्हणून असेल किंवा त्याच्या या सगळ्या धडपडीत बऱ्याच मंडळींना स्वतःतल्या सत्प्रवृत्तीचं दर्शन घडल्यामुळे असेल. पण त्याचे अनेक शिक्षक, सातबंडे, कुटुंबाचे अनेक नातेवाईक, सगळे सोयरे आणि कॉलनीतले खूप लोक कीर्तनाला आले होते. कीर्तन मंदिर अगदी तुडुंब भरलं होतं. रस्त्यावरही लोक उभे होते. राईलकर बुवांच्या कीर्तनाला
पहिल्यापासूनच रंग चढला. रसाळ वाणीचे, गोड गळ्याचे आणि उत्तम कथनशैली असलेले राईलकर बुवा त्या दिवशी दाद देणारे रसिक श्रोते पाहून रंगात आले होते. कीर्तनाच्या पूर्वरंगाप्रमाणेच उत्तर रंगातलं आख्यानही रंगलं. लोकांच्या आग्रहावरून निरूपणासाठी घेतलेला अभंग बुवा पुन्हा गायला लागले. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. बुवांच्या मागे टाळ वाजवायला बोक्याला उभा राहिलेला पाहून श्रोतृवर्गात कुजबूज सुरू झाली. बोक्याचे मित्र चकित झाले. कधी शिकला हा? आईनं कौतुकानं बाबांना विचारलं. गेले 4 दिवस सकाळी लवकर उठून शास्त्रीवाडीतल्या वेलणकरांकडे जात होता सरावासाठी. बाबा म्हणाले. बापरे. आईनं पाहिलं तर शेजारी बसलेल्या आजीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तिनं मग डोळे बंद केले. सासूबाई डोळे मिटलेतसे? आईनं विचारलं. रुमाल दे तिला, बाबांनी सांगितलं. आईनं दिला. आजी बाबांना म्हणाली, प्रदीपा, तुझा विश्वास असो वा नसो, देवाची प्रार्थना करते हो, घरोघरी असे चिन्मयानंदासारखे नातू होत माझं मोठं भाग्य, म्हणून असा दिवस दिसला मला. धन्यवाद. पुन्हा परत असंच भेटूयात नवीन एखादी कथा किंवा कविता घेऊन. तोपर्यंत स्टे ट्यून्ड आणि कमेंट बॉक्समध्ये गोष्ट कशी वाटली हे कळवायला मात्र विसरू नका. नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. धन्यवाद.